चंद्रपूरमध्ये सुभाष कासनगोट्टवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली। रवींद्र चव्हाणांनी तयार केलेली यादी बदलणं त्यांना आता महागात पडलेलं आहे। भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे। कुछ कह गए कुछ सह गए कुछ कहते असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे। तर मेधा कुलकर्णींची नाराजी आता समोर आलेली आहे। उमेदवारी न मिळाल्यानं खंत व्यक्त केली का अशी चर्चा देखील सुरू आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काल अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। पुण्यामध्ये शिवसेना पक्ष काँग्रेसला विकला। ठाकरेंच्या शाखा प्रमुखानं थेट उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलंय। पुण्यामध्ये शिवसेनेनं काँग्रेससोबत युती केली, मात्र समाधानकारक जागा मिळाल्या नाही। त्यामुळे शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी पत्र लिहून उद्धव ठाकरेंना आपल्या भावना कळवलेल्या आहेत आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी खंतही व्यक्त केली आहे। जळगावमध्ये उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे। आमच्या उमेदवाराच्या अर्जावर ठाकरेंच्या शिवसेनेनं एबी फॉर्म जोडला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या एबी फॉर्मवर स्वराज्य शक्ती सेनेचा आरोप आहे। एबी फॉर्म बदलणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, स्वराज्य शक्ती सेनेनं मागणी केलेली आहे। पार्वताबाई भील ही गेली 10 वर्षापासून नगरसेविका आहे। मागची 5 वर्ष ती शिवसेनेची नगरसेविका आहे आणि त्याच्यामुळे कोणी त्यांचा जाऊन फॉर्म भरला वगैरे त्याची आमच्याकडे कल्पना नाही। आम्ही स्वतःहून त्यांना पक्षाचा फॉर्म दिलेला आहे। आरोप करणं फार सोपं आहे। जर त्यांचा फॉर्म जोडला असता तर मशालचा फॉर्म घेतला कशाला असता। यात पार्वताबाई दामू भील यांचे नामनिर्देशन पत्र हे दिनांक 29 तारखेला प्राप्त झालेलं होतं। 29/12/2025ला दुपारी 11:50 यात त्यांनी शिवसेना उभाटा पक्षातर्फे नामनिर्देशन दाखल केलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।